वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सद्गुरूंना वंदन करून आणि श्री दत्त गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांना अभिवादन करून मी आजचा दुसरा भाग सुरू करत आहे. पहिल्या भागामध्ये आपण एकनाथ महाराजांचं चरित्र बघितलं, त्यांची गुरु सेवा बघितली, त्यांचं प्रापंचिक जीवन बघितलं, त्यांची ग्रंथ संपदा, त्यातलं त्यांचं परमसमाधीचं योगदान, या सगळ्या गोष्टी तर पाहिल्याच. त्यांची रामभक्ती आणि कृष्ण भक्ती या दोन्ही सर्व प्रसिद्ध आहेत. पण आज या दुसऱ्या भागामध्ये आपण त्यांची दत्त भक्ती पाहणार आहोत. एकनाथ महाराजांची दत्त भक्ती. भारतामध्ये जे थोर दत्तभक्त होऊन गेले त्यापैकी जनार्दन स्वामींचं नाव अग्रक्रमावर लागतं. उपासना चालू असताना जनार्दन स्वामींना दत्ताच्या सगुण दर्शनाची अत्यंत तळमळ लागली होती की मी ज्याची उपासना करतोय त्याचं मला एकदा दर्शन झालं पाहिजे. आणि ही त्यांना तळमळ लागली होती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती सगळ्या अवस्थांमध्ये या दत्ताचा ध्यास लागला होता. आणि हे बघून दत्तांनी त्यांना दर्शन दिलं होतं. ते दर्शन ज्या वेळेला दिलं जनार्दन स्वामींना, त्यावेळेला स्वामींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्री दत्तांनी त्यांच्या माथ्यावर हात ठेवला तेव्हा त्यांना समाधी लागली. शेवटी दत्तात्रयांनीच त्यांना समाधीमधून जाग केलं. त्यानंतर स्वामींनी त्यांची पूजा केली आणि मग दत्तगुरु गुप्त झाले. दत्तात्रयांनी त्यांना अकर्तात्मबोध शिकवला. अकर्तात्मबोध. गृहस्थाश्रमाची मर्यादा न सोडता, कर्मरेखा न ओलांडता आपलं कर्तव्य यथासांग पद्धतीने करायचं आणि अकर्तेपण कसं टिकवायचं ही कला दत्तगुरूंनी जनार्दन स्वामींना सांगितली. गृहस्थाश्रमो न सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा न मळे. आता हे मात्र एकनाथ महाराजांच्या भागवतातली ही ओवी आहे. कारण हाच अकर्तात्मबोध जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना शिकवलेला होता. आणि गृहस्थाश्रमाची मर्यादा न सोडता हे सुद्धा दत्तगुरूंनी एकनाथ महाराजांना सांगितलं, जनार्दन स्वामींना सांगितलं होतं. ते जनार्दन स्वामी प्रापंचिक होते. ते देवगिरीवरती, म्हणजेच आत्ताचा जो दौलताबाद आहे त्या देवगिरीवरती ते किल्लेदार होते आणि तिथे ते सपरिवार राहत होते. त्यामुळे काहीतरी धारेश्वर असं त्या भागाचं नाव आहे, तिथे ते राहत होते. त्यामुळे ते स्वतःही गृहस्थाश्रमी होते आणि त्यांनी ज्यांना उपदेश केला ते एकनाथ महाराज सुद्धा गृहस्थाश्रमीच होते. त्यामुळे एकनाथ महाराजांना हा अकर्तात्मबोध त्या जनार्दन स्वामींनी सांगितला आणि अशा सद्गुरूंचे सत्शिष्य म्हणजे एकनाथ महाराज. त्यांना गुरु परंपरागत अशी दत्त भक्ती लाभली होती. हे महत्वाचं आहे.
कारण परंपरागत आलेली जी सूर्योपासना होती, आपण पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे की महाराजांच्या घरी, म्हणजे एकनाथ महाराजांच्या घरी परंपरागत सूर्योपासना होती, त्यामुळे रामभक्ती होती. त्यांचे पणजोबा जे भानुदास महाराज ते वारकरी परंपरेचे होते, त्यामुळे विठ्ठल भक्ती होती. आणि सद्गुरूंकडनं म्हणजे जनार्दन स्वामींकडनं त्यांना दत्तभक्तीचं वरदान मिळालेलं होतं. असा हा त्रिवेणी संगम आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतो. दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा सुरेख संगम आपल्याला नाथांच्या अध्यात्मामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. भक्ती आणि ज्ञान, शांती आणि क्रांती, प्रपंच आणि परमार्थ, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज या सगळ्याचा समन्वय आपल्याला एकनाथांच्या जीवनात पाहायला मिळतो. 15व्या शतकामध्ये जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, दासोपंत या त्रिमूर्तींनी दत्तभक्ती करून दत्ताची परंपरा समृद्ध केली असं राची ढेरे म्हणतात. त्यामुळे त्यांनीही हे नोंदवलेलं आहे, कारण दत्तभक्तीसाठी हे तिघही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील संतांमध्ये नाथांची जी दत्तभक्ती आहे ती लक्षणीय मानली जाते. त्याचं कारण ती त्यांना सद्गुरु कृपेने प्राप्त झालेली आहे. सद्गुरु जनार्दन स्वामींनी, म्हणजे जनार्दन स्वामींना सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाथिरी औदुंबर क्षेत्री हा गुरु उपदेश श्री दत्तांनी केलेला होता. जे मला वाटतं श्रीपाद वल्लभांच्या रूपात, नरसिंह सरस्वतींच्या का श्रीपाद वल्लभांच्या स्वरूपात ते तिथे आलेले होते. आणि हा औदुंबर क्षेत्री त्यांना उपदेश केलेला आहे. आणि नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये यदु अवधूत जो संवाद सांगितला त्याच्यामध्ये ते असा उल्लेख करतात, तो अवधूत जाण दत्तात्रया तेणे आलंगुनिया यदुराया निज रूपाचा बोधूतया अनुभवया दिला. दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्रार्जुन यदु दुसरा तेणे जनार्दनू तिसरा शिष्य केला कलियुगी. म्हणजे अवधूत म्हणजे साक्षात दत्तात्रय. पहिला शिष्य सहस्रार्जुन आहे, दुसरा यदू आहे आणि तिसरे कलियुगातले जनार्दन स्वामी आहेत. तेव्हा जेव्हा सद्गुरु आपल्या सट शिष्याला आलिंगन देतात, तो अवधूत जाण दत्तात्रया तेणे आलंगुनिया यदुराया, हे जे आहे आलिंगन देणे, सद्गुरु आपल्या सट शिष्याला आलिंगन देतात, त्यावेळेला त्याला परमार्थाचा लाभ होतो. अंतरंगाला अंतरंग भिडतं, आनंद ओसंडून वाहतो, वाणीला खीळ बसते आणि अहंकाराची बेडी तुटते. संकल्प विकल्प दूर होऊन जातात आणि होणारा आनंद हृदयात मावेनासा होतो. आणि मग तो जो आनंद सगळा हृदयामध्ये साठलेला असतो तो घाम रूपाने बाहेर पडतो. आनंद रूपी मेघ डोळ्यातून वाहू लागतात आणि अविद्येचा नाश होऊन शरीरावर रोमांच उभे राहतात. जीवभाव सद्गुरूला अर्पण केलेला असतो, त्यामुळे हृदयामध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो आणि बाहेर हे सर्व अष्टसात्विक भाव प्रगट होतात. असं हे गुरु शिष्यांचं नातं असतं. त्यामुळे इथे जनार्दन स्वामींच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर जनार्दन स्वामी जे आहेत त्यांचे 3 शिष्य आहेत. 3 शिष्यामध्ये एकनाथ म्हणजे एका जनार्दनी, जनी जनार्दन आणि रामा जनार्दन असे 3 शिष्य आहेत. त्यापैकी एकनाथांना घेऊन जनार्दन स्वामी स्वतः सूर्यकुंडावर जाऊन त्यांना दत्तोपासना शिकवत असत आणि त्यांच्याकडनं ते करवून घेत असत. आणि ते वर्णन करताना नाथ महाराज सांगतात सुद्धा, जनार्दनांची 7-5 पोरे त्या माझी लाडका एका रे, एकही साधन न करी परी तो बळेची मातला फुकारे. ही खरं म्हणजे त्यांची निराभिमान वृत्ती आहे. त्यात एक जनार्दन स्वामींची मुलं आहेत, पण ह्या 3 मुलांमध्ये सुद्धा लाडका मात्र जनार्दनांचा एकनाथच आहे, एका जनार्दनी.
त्यामुळे एका जनार्दनी, जनी जनार्दन आणि रामा जनार्दन असे 3 जण आहेत. तर त्यापैकी एकनाथ महाराज, त्यांना मात्र त्यांनी दत्तोपासना शिकवली आणि ते त्यांना सूर्यकुंडावर घेऊन जायचे. हे कुंड सुद्धा देवगिरीवरतीच आहे. तिथे वर्णन करताना जे आता नाथ महाराज म्हणाले, असे त्यांचे अनेक अभंग आपल्या सद्गुरूंप्रतीचे तर आहेतच, पण नाथांची जी अभंग संपदा आहे ती विपुल आहे. ती अभंगवाणी जवळजवळ 4000च्या आसपास आहे. त्यांचे अभंग जे आहेत ते मनोरंजक तर आहेत, पण उद्बोधक सुद्धा आहेत. त्यांच्या अभंगाचा विचार करता अध्यात्म तंतू न तुटे हे त्यांनी मात्र प्रत्येक ठिकाणी जोपासलेलं असं आहे. त्यामुळे कृष्ण दयार्णव स्वामी जे आहेत ते या दत्तभक्तीचा ज्या वेळेला विचार करतात त्यावेळेला सुद्धा ते म्हणतात की नाथ महाराजांचा अध्यात्म तंतू इथे सुद्धा कायमच आहे. म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन, जे चैतन्याचं तत्वज्ञान त्यांना सांगायचंय, चिदविलासाचं तत्वज्ञान त्यांना सांगायचंय, अद्वयाचं तत्वज्ञान सांगायचंय, जे ज्ञानेश्वरांपासून आलेलं आहे, ते तो अध्यात्म तंतू त्यांनी कुठेही सुटून दिलेला नाही, तुटून दिलेला नाही, असं कृष्ण दयार्णव स्वामी सुद्धा म्हणतात. आपण त्यांच्या दत्तभक्तीचा विचार करणार आहोत. त्यांचं दत्तपर अभंग जर आपण बघितले तर ते थोडे कमी आहेत या बाकीच्या तुलनेमध्ये. त्यांचे दत्तपर अभंग जे आहेत ते 63च्या आसपास आहेत आणि ते त्यांच्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये अगदी सुरुवातीला जर आपण बघितलं तर दत्ताचा पाळणा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात, जो 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 रे निजाया हालविती अनुसूया, जो 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 रे. म्हणजे ह्या चालीमध्ये त्यांनी तो पाळणा इतका सुंदर रीतीने लिहिलेला आहे. ते असं म्हणतात, पालख पुरुषार्थ, पालख पुरुषार्थ चौकोनी, भक्ती नाडी गुंफोनी, दोरी प्रेमाची लावणी, शांती गाती गाणी. हे पहिली ओवी आहे. त्याच्यामध्ये पालख पुरुषार्थ चौकोनी असं म्हटलेलं आहे. पुरुषार्थाचा म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या चौकोनाचा हा पाळणा आहे आणि त्याला भक्तीची दोरी लावलेली आहे. कसं असतं, हे धर्म अर्थ काम मोक्ष या मार्गाने तर आपल्याला जायचंच आहे. हे पुरुषार्थ तर मिळवणं आपलं कर्तव्यच आहे, सर्वांचंच आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही पुरुषार्थ लागतोच, तो धर्म अर्थ काम मोक्ष. तर हे सर्व जे करायचंय ते भक्तियुक्त अंतःकरणाने करायला पाहिजे. तेव्हाच ह्या भक्तिप्रेमाची जोरी जी आहे ती या 4 पुरुषार्थांना लावली तर ते उचित होतात, शास्त्र संमत होतात. 4 पुरुषांचं आचरण करताना, पुरुषार्थांचं आचरण करताना भक्ती बरोबर शांती सुद्धा हवी. त्यामुळे शांती गाती गाणी म्हणजे 4 पुरुषार्थ, भक्तीची नाडी आणि गाताय कोण, प्रेमाची दोरी लावून. भक्ती प्रेम त्याला लागतच ना, तर त्यामुळे शांती गाती गाणी. आणि हे सगळं झाल्यावर शांती मिळणारच आहे. पुढे ते म्हणतात, करिता उत्पत्ती शिणिलासी, विश्रांती आलासी, निजरे ब्रह्मया तपलासी, कमळोद्भव झालासी. हे ब्रह्मा विष्णू महेश अशा 3घांचं असलेलं असा हा पाळणा आहे. असं जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये ते हे जे कडवं आहे ते ब्रह्मासाठी आहे, ते ब्रह्मदेवासाठी आहे. कारण ब्रह्मा विष्णू महेश हे उत्पत्ती स्थिती लय सत्व रज तम असे त्रिगुणी कार्य करणारे आहेत. इथे ब्रह्मदेवाला ते म्हणतात, उत्पत्ती करून करून तू आता अगदी दमला असशील रे, आता कसं शांतपणे या पाळण्यामध्ये आत्मानंदामध्ये डोलत राहा, गुंगून जा, शांतपणे राहा, असं ते सांगतायत. पुढच्या ह्याच्यामध्ये, लक्ष्मीपती निजहो घनश्यामा, सांडुनी वैकुंठ धामा, प्रतिपाळ करी हो जीवनामा, दर्शन दिले आम्हा. श्री वैकुंठ जे आहे भगवान विष्णूचं स्थान आहे
आणि ते भगवान विष्णूंनी तिथून सोडून या सर्व जीवांचं पालन पोषण करण्यासाठी ते इथे कार्यरत आहेत. ब्रह्मा उत्पत्ती करतो, विष्णू त्याचं पालन पोषण करतो. त्यामुळे हे पालन पोषणाचं काम करून तू आता अगदी दमला असशील, कारण तू त्याच्यामध्ये इतका रमून गेलेला होतास. आता थोडासा आराम कर. पार्वती रमण शिवा निज आता संहारक जीव जनता निजरूप निगमा हो आदिनाथा एका जनार्दनी दाता. पार्वती रमण शिव म्हणजे महेशाचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. कारण ह्यांनी पार्वती रमण असं त्याला म्हटलेलं आहे. हा शिव जो आहे, पार्वती सहित असणारा जो शिव आहे, तो मात्र मंगलमय असा शिव आहे. पण त्यांनी हे सर्व संहाराचं काम घेतलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की हा संहार करणारा शिव जो आहे तो मंगलमय कसला, पण संहार केल्याशिवाय बाकीच्यांना पण जागा होणार नाही ना. या भूतलावर, या ब्रह्मांडावरती आधीच्यांचं सगळ्यांचं संपुष्टात आणलं पाहिजे, संहार केला पाहिजे, तेव्हा नवीन उत्पत्ती होईल. आणि नवीन नवीन जी उत्पत्ती होणार आहे ती महत्वाची आहे. त्यामुळे नवीन उत्पत्ती करणारा असा शिव न म्हणता संहार करणारा शिव आणि ब्रह्मयाला साथ देऊन नवीन निर्मिती शक्तीसह करणारा असा जो शिव आहे तो मंगलदायी आहे. त्यालाही त्यांनी सांगितलेलं आहे की तू शांतपणे शयन कर. कारण माणसं जर पृथ्वीवरची गेलीच नाहीत, मेलीच नाहीत, त्यांचं मरण जर आलंच नाही तर काय अवस्था होईल याची कल्पनाच करवत नाही. कारण अनेक जण तिथे जिवंत राहतील, हाडा मासाचे नुसते सापळे राहतील, त्यांना काहीच करता येणार नाही. कारण ते वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांच्या शरीराचं तेवढे त्राण राहणार नाही. कोणीच कोणाला ओळखणार सुद्धा नाही. नातू पंटू, पंटूचा पंटू करत करत किती भूमीवरती हे सगळं वाढत. तेव्हा संहार हा आनंददायीच असतो. आता आपण जर बघितलं तर वेदकालीन दत्त बघितला तर तो एकमुखी आहे. पुराण काळामध्ये मात्र आत्ताच आपण वर्णन केलं ते दत्तात्रयाचं रूप 3 शिरे 6 हात अशा पद्धतीचं आहे. त्याच्या जन्माच्या अनेक कथा आहेत, त्याही आपल्याला माहितीच्या आहेत, परिचित आहेत. अत्री ऋषी आणि अनुसूया यांचा पुत्र म्हणजे दत्त. अत्री मुनींनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या प्राप्ती करता की तुम्ही माझ्या पोटी पुत्र म्हणून या अशासाठी तप केलं होतं आणि ते प्रसन्न झाले आणि तुम्हीच पुत्र रूपाने माझ्याकडे या असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद दिलाय आणि भगवान विष्णू दत्तात्रय बनून ब्रह्मदेव, सोम आणि शिव जे आहेत ते दुर्वास बनून असे 3 पुत्र त्यांना प्राप्त झाले असं ब्रह्मपुराणात सांगितलेलं आहे. तोच हा पाळणा कदाचित पुराण काळामध्ये सांगितला असेल की ब्रह्मा विष्णू महेश, त्याचंच उदाहरण इथे दिलेलं आहे. भारतामधल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर या त्रिमूर्तीची जी मंदिर आहेत ती जास्त लोकप्रिय आहेत. काल आपण त्यांच्या ग्रंथसंपदेविषयी आपण विचार केला होता आणि त्याच्यामध्ये भावार्थ रामायणाचा सुद्धा उल्लेख केला होता. भावार्थ रामायणामधल्या अरण्यकांडामध्ये म्हणजे आपल्या सद्गुरूंचे जे सद्गुरू आहेत, परात्पर गुरु जे आहेत, त्यांचा उल्लेख त्यांच्या वाङ्मयामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी येतच असतो. भावार्थ रामायणामध्ये जर आपण बघितलं तर वास्तविक रामायणाची कथा आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये अनेक प्रकारची कथानक एकनाथ महाराजांनी गुंफलेली आहेत आणि तिथे सुद्धा आपल्याला दत्त जन्माची कथा पाहायला मिळते भावार्थ रामायणामध्ये. त्यांनी ती जी निर्मिती केलेली आहे भावार्थ रामायणाची, तिथे दत्ताची कथा घालण्यासाठी जे निर्माण केलंय ते सांगताना ते असं म्हणतात की अत्री ऋषी त्यांची जी पत्नी अनुसूया तिच्या बरोबर दंडकारण्यामध्ये राहत होती आणि श्रीरामाचं दंडकारण्यामध्ये सीतेसहित आगमन झालं. त्यावेळेला या दोघांनी तिचा सत्कार केलेला आहे, त्या दोघांचा, श्रीरामाचा आणि सीतेचा. आणि अनुसूया सीतेला आपलं दिव्य वस्त्र देते आणि सांगते, माझी या दिव्य वस्त्रांची थोरी मळीन नव्हेती परिचारी, जाऊ नेणती रजकद्वारी,
निज तेजाकारी, म्हणजे ही माझी जी मी वस्त्र तुला देते ही दिव्य वस्त्र आहेत, राक्षसांकडून तुला कोणताही त्रास होणार नाही, इतकी ही पवित्र वस्त्र त्या अनुसूयेनी तिला दिलेली आहे. आणि हे सगळं होत असताना अत्री ऋषी श्रीरामाला अनुसूयेचा महिमा सांगतात, असं भावार्थ रामायणामध्ये म्हटलेलं आहे. अनसूया, जिला कुणाबद्दलही असूया नाही ती अनसूया. त्याच्यानंतर दुसरी कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. कळ लावणारे नारद प्रसिद्धच आहेत आणि सती अनुसूयेचं पतिव्रता म्हणून त्यांनी खूप स्तुती या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नीजवळ केली वगैरे, ही सर्व कथा आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला विवस्त्र होऊन तू आम्हाला भिक्षा घाल असं या तिघांनी सांगितलं. त्यावेळेला जमदग्नी अत्री मुनींचं स्मरण करून तिने त्यांच्यावर तीर्थ शिंपडलं आणि ही तिन्ही बाळ झाली. हे सगळं झाल्यावरती हा पाळणा रचला गेला असेल असंही शक्यता आहे. म्हणजे अशा ह्या दत्तात्रयांच्या पाळण्याबरोबर त्यांनी अनेक अभंग दत्तात्रयांचे लिहिलेले आहेत. त्याच्या एका अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे श्री गुरुदेव दत्तांचं. त्यात ते असं म्हणतात, दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत, त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी, भाळी चर्चली विभूती रुद्राक्षांची माळ कंठी, जवळी असे कामधेनू तिचा महिमा काय वानू, एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात. इथे दत्त माझा दीनानाथ, हा दत्त दीनांचा नाथच आहे, दीन दुबळ्यांचा कैवारी आहे. तो भक्तांची काळजी घेण्यासाठी, त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी, कायम मदतीचा हात देण्यासाठी उभा आहे. आणि त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी. त्रिशूळ आणि डमरू हे श्री शंकराचं आहे, अर्थात ही त्रिमूर्ती दत्ताचं वर्णन आहे. त्यामुळे त्रिशूळ आणि डमरू हे शंकराचं आहे. आणि ते खरं म्हटलं तर त्रिशूळ हे आयुध म्हणजे शस्त्र आहे, हे नक्की आहे. पण तरीही हे प्रापंचिक संत असल्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे, ही जी त्रिशूळाची 3 टोकं असतात ना, ही टोकं म्हणजे आचार विचार व्यवहार, म्हणजे आचार व्यवहार आणि प्रायश्चित्त, अशी ही 3 आहेत. म्हणजे आचार तर करावाच लागतो, कर्म तर करणंच आहे, आपलं कर्मयोनी आहे. त्याच्यामध्ये व्यवहारही करावा लागतो आणि काही वाईट घटना घडल्या तर प्रायश्चित्त सुद्धा घ्यावं लागतं. तसंच हे धर्म अर्थ काम हे शास्त्रानुसार त्याप्रमाणे शास्त्राच्या अनुसरणेने आचरणात आणले तर चौथा मोक्ष हा आपल्याला मिळतो, तो पुरुषार्थ आपल्याला मिळतो असं ते सांगतात. म्हणजे आचार व्यवहार आणि प्रायश्चित्त, तसंच धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थांचं सुद्धा ते प्रतीक आहे. दत्तात्रयांच्या हातातलं डमरू हे वेदशास्त्रावरचं प्रभुत्व दाखवतं. म्हणून शास्त्रानुसार आचरण, व्यवहार आणि प्रायश्चित्त किंवा धर्म अर्थ काम, ते हे डमरू जे आहे ते वेदशास्त्रावरचं प्रभुत्व दर्शवतो. म्हणून या 3 उपमा दिलेल्या आहेत. भाळी चर्चली विभूती रुद्राक्षांची माळ कंठी, जपमाळ आणि कमंडलू हे ब्रह्मदेवाचे आहे. हातात जी रुद्राक्षांची माळ आहे त्या मण्यांची संख्या 52 आहे. 52 मणी म्हणजे 52 मातृका आहेत, 52 अक्षर आहेत. आणि त्या प्रत्येक अक्षरामध्ये बीज मंत्राचं सामर्थ्य आहे. तर जलयुक्त जे कमंडलू आहे ते संसार स्थितीला कारणीभूत असलेल्या कर्माचं प्रतीक आहे. विभूती हे तर भस्म आहे आणि ते वैराग्याचं दर्शक आहे. प्रपंच करायचा आहे पण विवेक आणि विचाराने करायचंय, वैराग्याने करायचंय, तेव्हाच तो, म्हणजे थोडक्यात गोंदवलेकर महाराज जसं म्हणतात की प्रपंच करताना तो दाईसारखा करावा आणि परमार्थ जो आहे तो आईसारखा करावा. आम्ही नेहमी उलट करतो की प्रपंच आहे तो आम्ही आईसारखा अगदी गुंतून जाऊन करतो आणि परमार्थ मात्र आम्ही दाईसारखा करतो. पण
हे जे आहे हे वैराग्यपूर्ण प्रपंच करणं हे जास्त महत्वाचं आहे, असं एकनाथ महाराजांनी त्यांच्या आचरणात्मक तर दाखवलेलंच आहे. आपण काल पाहिलेलं आहे ते. पुढे ते असा विचार पुढे मांडतात, जवळी असे कामधेनू तिचा महिमा काय वानू. ही मागे उभी असलेली जी कामधेनू आहे ती सर्व इच्छा पुरवणारी आहे. पण इच्छा सुद्धा कोणत्या असायला पाहिजेत? आम्हाला नेहमी प्रपंचातल्याच इच्छा असतात, पण प्रपंचातल्या इच्छा नकोत, त्या भगवंताच्या भेटीची इच्छा असायला पाहिजे. कारण ही जी गाय आहे ती कृपेचं, क्षमेचं प्रतीक आहे, पृथ्वीचं प्रतीक आहे, क्षमेचं प्रतीक आहे. आणि पृथ्वी हा त्यांनी गुरु केलेला आहे. हे आपल्याला 21 गुरु केलेले आहेत, त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात, अशा या दत्त गुरूंना साष्टांग प्रणिपात केला, नमस्कार केला की ते कृपा वर्षाव करतातच. साष्टांग नमस्कार, 8 अंगांसह केलेला नमस्कार ही पूर्ण शरणागती असते. दुसऱ्या एका अभंगामध्ये ते सांगतात, दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी. आता एकनाथांचे सद्गुरु जे आहेत स्वतः जनार्दन स्वामी, त्यांचाही अभंग आहे, सुंदर ते ध्यान बसे औदुंबरी व्याघ्र चर्मधारी शोभत असे. असं म्हणतात की औदुंबर क्षेत्री त्यांना गुरुपदेश झालेला आहे. आणि तो गुरु उपदेश ज्या वेळेला जनार्दन स्वामींना झाला त्यावेळेला त्यांनी स्वतः हे सुंदर ते ध्यान बसे औदुंबरी व्याघ्र चर्मधारी शोभत असे हे त्यांनीही केलेलं आहे. तसंच इथे एका जनार्दनी म्हणजे एकनाथ महाराज असं म्हणतात की दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी काखे माझी शोभे झोळी, काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी. आता झोळी हे जे आहे ते अहंभाव नष्ट झाल्याचं प्रतीक आहे. दत्तगुरूंची जी झोळी आहे ती मूर्तिमंत वैराग्याचं प्रतीक आहे. वैराग्याचं प्रतीक असून ती झोळी असं सांगते, कारण झोळी वैराग्याचं प्रतीक म्हटलं. ती झोळी काय सांगते की या झोळीमध्ये टाकलेली भिक्षा नाहीशीच होते. म्हणजे काय? ह्या झोळीमध्ये टाकलेली भिक्षा ती क्षणभंगूर देहामध्ये जाते, पण तिथे तरी ती उरते का? तिथेही ती उरत नाही, तिथूनही ती बाहेर पडते. असं क्षणभंगूर भिक्षेचं नाम आणि रूप दोन्ही नाहीस होऊन जातं. भिक्षा घेताना ग्राह्य अग्राह्य किंवा म्हणजे भिक्षेमध्ये मला हे पाहिजे मला ते नको असं काहीही करायचं नसतं. जिव्हेची रुची बाजूला ठेवून जे मिळेल ते स्वीकारायचं असतं. दत्तगुरूंनी आपल्या 24 गुरु जे केलेले आहेत त्याच्यामध्ये अग्नीला गुरु केलेलं आहे. आणि अग्नी ज्याप्रमाणे सगळं ग्रहण करतो, म्हणजे अग्नीमध्ये जे काही टाकू ते भस्मसात होतं, म्हणजे तो सगळं ग्रहण करतो. इतकंच नाही तर यजमानांचा जो इष्ट असा हवी जो असतो तो इष्ट देवतेला पोचवतो आणि त्यालाही प्रसन्न करतो. तसं ही भिक्षा मिळाल्यानंतर खरं म्हणजे ती भिक्षा नश्वरच आहे, ती टिकतच नाही, क्षणभंगूरच आहे, ते वैराग्याचंच प्रतीक आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी जसं अग्नी इष्टदेवतेला तो हवी पोचवतो आणि त्याला प्रसन्न करतो, त्याप्रमाणे भिक्षा मिळाल्यानंतर भिक्षा देणाऱ्याचं ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही कल्याण व्हावं असं भिक्षा ज्याला दिली जाते तो चिंतन करतो की त्याला सगळं मिळू दे, त्यांनी मला भिक्षा मिळालेली आहे. इथे सुद्धा वैराग्य आपल्याला नजरेस येतं. इथे एकनाथ महाराजांनी तर असं वर्णन केलेलं आहे, ते म्हणतात साधूसाठी 2 हातांची ओंजळ हेच भिक्षापात्र आहे आणि त्याची साठवण म्हणजे उदरपात्र आहे. कारण ती भिक्षा नंतर उदरामध्ये जाते, पण पोटात मावेल तेवढीच भिक्षा ग्रहण करावी, हातामध्ये मावेल तेवढीच भिक्षा घ्यावी आणि तेवढीच पोटाला उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म शरीर धारणे पुरतीच ती भिक्षा घ्यावी.
इथे शंख आणि चक्र, कारण तोही उल्लेख त्यांच्या अभंगामध्ये आहे की शंख आणि चक्र जे आहे ते विष्णूचं प्रतीक आहे. शंख म्हणजे वेदातले विधी, त्याला शंख असं म्हटलेलं आहे. विधी आणि म्हणजे काय, तर आपण विधी निषेध असं म्हणतो. तर जे श्रुती संमत आहे त्याला विधी म्हणतात, आणि जे असंमत आहे किंवा शास्त्राला पटणारं नाही त्याला निषेध असं म्हटलं जातं. आणि हे शंख जे आहे तो विधीचं प्रतीक आहे. दुसऱ्या हातामध्ये असलेलं सुदर्शन चक्र जे विष्णूंच्या हातात आहे ते ज्ञान स्वरूप आहे. अज्ञानजनक जी भ्रांती आहे ते दूर करणार आहे. असं हे 3 शिर असलेलं, 3 शिरे 6 हात असं जे असलेलं त्रिगुणाचं रूप आहे, उत्पत्ती स्थितीचं रूप आहे, सत्वरजतमाचं रूप आहे, आणि त्याच्या बाजूला बसलेले 4 कुत्रे हे 4 वेदांचं प्रतीक आहे. त्यामुळे अशा ह्या दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार किंवा प्रणिपात केला तर ते कृपा वर्षाव करतात. आणि हे दत्त आहेत. दत्त, ददाती, देणे, हे कायम देणारेच आहेत. ते आमच्याकडनं काही घेत नाहीत, ते फक्त देतच राहतात. अशा पद्धतीने त्यांनी अनेक दत्ताचे अभंग लिहिलेले आहेत. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, असे सगळे सोयरे, म्हणजे प्रत्येकामध्ये, चराचरामध्ये, त्या प्रत्येक जीवामध्ये त्यांना दत्तच दिसतो. हे सगळे सोयरे जे आहेत ते माझे दत्तरूपच आहेत. भवसागरातून तरुण नेणारं हे दत्तरूपी तारू आहे. जे माझे परात्पर गुरु आहेत ते दत्त महाराज आहेत असं ते सांगतात. दत्त घ्यावा, दत्त गावा, दत्त आमुचा विसावा. कालच आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे दत्त गावा, दत्त घ्यावा म्हणजे कर्मेंद्रियांनी दत्तच घ्यायचंय. जे कर्म करायचंय तेही दत्तच आहे, जे बोलायचंय तेही दत्तच आहे, जे पाहायचंय तेही दत्तच आहे. सगळं ब्रह्मरूप दत्तच आहे. कारण दत्त आमुचा विसावा, जिकडे जावे तिकडे दत्त, असं त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. दत्तात्रयांचा अवतार जसा चिरंजीव आहे तसाच त्यांचा संचार सुद्धा असा सगळीकडे आहे. ते दुःखितांना, पीडितांना संरक्षण देणारे आहेत, त्यांना सहाय्य करणारे आहेत. अशा दत्ताची एकनाथ महाराजांनी मानस पूजा लिहिलेली आहे. आणि ही मानस पूजा सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. ती मानस पूजा लिहिताना त्यांनी विश्वात्मक असलेला जो दत्त आहे त्याला पहिल्यांदा आवाहन केलेलं आहे. आता बघा, विश्वात्मक असलेल्या देवाला आवाहन केलेलं आहे. हे विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण हा जो भाग आहे हा ज्ञानदेवांच्या अद्वैत तत्वज्ञानातला आहे, जो अमृतानुभवामध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. तर ह्या चराचरातल्या दत्ताला, म्हणजे शक्ती सहित असलेल्या शिवाला, या विश्वात्मक दत्ताला त्यांनी पहिल्यांदा आवाहन केलेलं आहे की तू ये बाबा, तू सगळ्या विश्वभर पसरलेला आहेस, आता तू माझ्या हृदयात येऊन वस्ती कर. आणि हृदयाचं आसन त्यांनी करून दिलेलं आहे. त्या गाथेमध्ये जर आपण बघितलं, एकनाथांच्या गाथेमध्ये, तर ही मानस पूजा आपल्याला पाहायला मिळते. साधारण 994 ते 1008 म्हणजे हे श्लोक, हे अभंग त्याच्यामध्ये येतात. एकूण हे 15 अभंग आहेत. पण ह्या 15 अभंगामधले काही थोडं आपण बघणार आहोत. प्रत्येक ओळ न बघता थोडं थोडं पुढे जाऊया की हे 15 अभंग जरी असले तरी त्याच्यामध्ये खूप सखोल असं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. या विश्वी भरलेल्या विश्वात्मक दत्ताला शिवशक्ती, म्हणजे शक्ती सहित असलेलं शिव मानून किंवा विश्वभर मानून विश्वात्मक झालेल्या अशा ह्या दत्तात्रयाने माझ्या हृदयात येऊन वस्ती करावी. जो पिंडी, म्हणजे आपल्या पिंडामध्ये हृदय आहे आणि त्या हृदयाच्या आसनावरती, हृदयाच्या चौरंगावरती ज्ञानदेवांनी सुद्धा
जे सद्गुरु स्तवन केलंय त्याच्यात त्यांनी अशीच उपमा दिलेली आहे की माझ्या हृदय सिंहासनावर येऊन बसा. हे त्यांनी म्हटलेलं आहे, गोंदवलेकर महाराजांनाही म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व संत आपल्या हृदयाचं आसन करून आपल्या भगवंताची मानस पूजा करतात. म्हणजे त्याला आपल्या हृदयाच्या ठिकाणी स्थान देतात. कारण हृदयामध्ये अंतःकरण पंचक असतं, मन बुद्धी चित्त अहंकार. हे अंतःकरण मन बुद्धी चित्त या सकट सगळं अंतःकरण हे निर्मळ असेल, शुद्ध असेल तरच भगवंत तिथे येऊन बसतो. आणि हे अंतःकरण शुद्ध म्हणजे चित्ताची शुद्धी ही साधनेची पहिली पायरी आहे. त्यामुळे जे ब्रह्मांडी पूर्ण त्यांनी आपलं पसरलेलं आहे, विश्वभर जो पसरलेला आहे तो ब्रह्मांडी जो आहे तो पिंडी यावा, त्या हृदयाचे सिंहासन त्याला करून दिलेलं आहे. आणि त्याच्यावर तू बस, मी तुझं अखंड ध्यान करीन. वासना सोज्वळ नम्रपणे प्रक्षाळले पाय, वाही एक माथा. आत्मनिवेदन इथे सांगितलेलं आहे. आता चित्ताची शुद्धी झाली, मन शुद्ध झालं. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे हे मन शुद्ध होणं हे महत्वाचं आहे. आणि एकदा ते झालं की भगवंत याला तयारच आहे. आपण आपल्या हृदयातली जळमटच काढून टाकत नाही. आमच्या हृदयामध्ये एवढी जळमट भरलेली आहे, अनेक जन्माची भरलेली आहे. इतकंच नाही, मी तू ह्याचीही भरलेली आहे. ती सगळी स्वच्छ केल्याशिवाय भगवंत इथे येणार नाही. हे शुद्ध आसन, त्याला निर्मळ अंतःकरणाचं आसन करून दिल्यानंतर मग त्यांचे पाय प्रक्षाळलेले आहेत. त्या चरणाचं त्यांनी पायावर पाणी घातलेलं आहे. हे वासना सोज्वळ नम्रपणे प्रक्षाळले पाय, वाही एक माथा. हे दत्त चरणावरती पाय प्रक्षाळन करून त्यांनी आत्मनिवेदन केलेलं आहे. हे आत्मनिवेदन जे आहे तो माथा जो आहे तो त्यांच्या पायावर ठेवून आत्मनिवेदन केलेलं आहे. त्याचं कारण ही 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत, 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत ती आपल्या चेहऱ्यावर असतात. आणि ही चेहऱ्यावर असणारी 5 ज्ञानेंद्रिय आमच्यामध्ये अहंकार निर्माण करतात. डोळे असतात ते म्हणतात मी पाहिलंय ना, कान म्हणतात नाही मी ऐकलंय. म्हणजे हे मी पाहिलंय, मी ऐकलंय, मी सांगितलंय, मी बघितलंय. हा मीचा अहंकार वाढवणारी अशी ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ही 5 ज्ञानेंद्रिय जेव्हा आपल्यातला पूर्ण अहंकार नष्ट करून टाकतात, जे पाहिलं ते भगवंताचं, जे ऐकलं ते भगवंताचं, या पद्धतीने ज्या वेळेला ते आपल्यातला अहम विसर्जित करतात, ही 5 ज्ञानेंद्रिय, त्यावेळेला अहंकार निघून जातो. आणि हा अहंकार निघून गेला की मग जे नत मस्तक होतं, आपलं मस्तक खाली झुकतं, त्यावेळेला ते आपलं जे आत्मनिवेदन जे आहे त्याची सुरुवात होते. हे आत्मनिवेदन पायाचे चरण जे आहेत ते धुतल्यानंतर हा जो माथा तिथे टेकवलेला आहे तो आत्मनिवेदन करून टेकवलेला आहे. आणि त्यामुळे त्या अहंकाराचं निर्मूलन झालेलं आहे. श्री दत्ताच्या चरणतीर्थानी ही सगळी इंद्रिय तृप्त होऊन गेलेली आहेत. त्याचं कारण असं की चौदेहाचं निरसन केलेलं आहे. चौदेह, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, असे हे 4 देह आपले आहेत. हे 4 देह जे आहेत त्याच्यापैकी स्थूल सूक्ष्म कारण हे अज्ञानाचे देह आहेत. त्याचं तर विसर्जन करायलाच लागतं. पण महाकारण देह हा ज्ञानाचा आहे. पण तरी सुद्धा ज्ञानाचा सुद्धा अहंकार होऊ शकतो. त्यामुळे त्याचंही अर्घ्य देऊन टाकावं लागतं. ते अर्घ्य इथे त्यांनी दिलेलं आहे, चौदेहांचं अर्घ्य दिलेलं आहे. हा ज्ञान आणि अज्ञानाचा जो भाग आहे तो अज्ञान गेलं की ज्ञान प्राप्त होतं, पण अहम ब्रह्मास्मीचा सुद्धा अहंकार होऊ शकतो. त्यामुळे तो अहंकार सुद्धा जाण्यासाठी अहम मम सोहम सोहम असं जे आम्ही करत असतो ते 6 अहम
त्यातला अहम गळून पडायला लागतो. उरतो तो फक्त सोहम. तो जो सोहम उरतो तो सहा सहा हा जो ध्वनी आहे तो ब्रह्मरूपाकडे आपल्याला नेतो. त्यावेळेला हे चौदेहांपैकी महाकारण देहाला झालेलं जे ज्ञान आहे ते आपोआपच तिथे मुरून जातं. म्हणजे ज्ञान विज्ञान मुराले असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव म्हणतात. या चार देहांचं निरसन केल्याशिवाय, त्यांचं अर्घ्य भगवंताच्या चरणी अर्पण केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. संचित आणि क्रियमाण, थोडासा कर्माचा सिद्धांत सुद्धा या मानस पूजेमध्ये सांगितलेला आहे. ते संचित आणि क्रियमाण यांचं आचमन घेतलेलं आहे. हे भगवत भक्तीने घेतलेलं आहे आचमन. कसं असतं, प्रारब्धानुसार जन्म मिळतो, देह मिळतो, पण तो जो देह मिळतो संचित त्याला जोडलं, कारण प्रारब्धानुसार आपल्याला देह मिळतो आणि तो प्रारब्ध जे आपल्याला आलेला आहे त्याप्रमाणे जो आपल्याला देह मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण कर्मयोनी आपली असल्यामुळे सत्कर्म आणि निष्काम कर्म करून आपण त्याचा रूप पालटू शकतो किंवा आपली गती चांगली मिळवू शकतो. त्यामुळे ही कर्मयोनी आहे. त्यामुळे हे प्रारब्धाचं म्हणजे संचित आणि क्रियमाण यांचं आचमन दिलेलं आहे. हे आचमन घेतलंय म्हणजे काय, जे संचित आहे तेही प्रारब्धाबरोबर आपल्या बरोबर येतं की त्यामुळे आम्ही कर्म करायला प्रवृत्त होतो. पण हे कर्म आम्ही निष्काम कर्म पण करू शकतो जर आम्हाला सद्गुरूंचे चरण मिळाले तर. आणि म्हणून हे संचित आणि क्रियमाण या दोन्हीचं अर्घ्य दिलं जातं. प्रारब्ध जे काही शेष राहिलेलं आहे ते भोगण्यासाठी हा जन्म झालेला आहे. त्या प्रारब्धानुसार दत्तगुरूंचं मी स्मरण करतोय, त्यांचं ध्यान करतोय आणि कायम त्यांच्या ध्यानामध्ये राहिल्यामुळे हे माझं प्रारब्ध सुद्धा कुत्ता जाने चमडी जाने याप्रमाणे माझा देहच भोगून टाकेल. मला ते भोगावं लागणार नाही, कारण प्रारब्ध हे देहासाठी आलेलं आहे, आत्म्यासाठी नाही. आत्मा हा कायम साक्षी रूपाने राहणारा आहे. अशा तऱ्हेने त्यांनी हे सगळं जे वर्णन केलेलं आहे ना या मानस पूजेमध्ये, ही मानस पूजा जी असते ती स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा एक मार्ग आहे, एक प्रवास आहे. त्यामुळे हा स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास आहे आणि ह्या सूक्ष्मातून सूक्ष्माकडे गेल्यानंतर मनाचं उन्मन होतं आणि उन्मनीय अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप असं दासबोध आत्मारामामध्ये समर्थ रामदास सांगतात. सगळे संत एकच सांगत असतात, पण मुद्दामून हा उल्लेख करण्याचा उद्देश एकनाथ महाराजांचे रामदास हे सुद्धा मानसपुत्र आहेत असा काल मी उल्लेख केला होता. असो, पुढे मानसपूजेमध्ये त्यांनी बघितलं, ते म्हणतात, साती भागीरथी 17वीची धार सुभक्ती ते मकर समर्पिली. साती भागीरथी 17वीची धार हा जो थोडासा भाग आहे ना तो योगशास्त्रातल्या संकल्पनांवर आधारित आहे आणि योगांबद्दलची माहिती थोडीफार जी आहे त्या ह्यानी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते की हा जो भाग आहे साती भागीरथी 17वीची धार हे योगशास्त्र त्यांनी इथे सांगितलेलं आहे. भागीरथीचा शब्द असा शब्दशः घेतला तर गंगा असं होतं. आपण पाणी घालतो, धार घालतो, नंतर अभिषेक करतो. ती 17वीची धार हा अभिषेक आहे. आपण पूजा झाल्यानंतर अभिषेक पण करतो ना, तर तशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे. ही गंगेची धार त्याच्यावर सोडलेली आहे, साती भागीरथी. पण ही साती भागीरथी म्हणजे काय, हा एक भाग झाला. आणि 17वी धार म्हणजे काय, तर 17वी धार म्हणजे 17वी जीवन कला. जी धार ब्रह्मरंध्रामध्ये म्हणजे अमृतस्त्रावाच्या साठ्यातनं किंवा तलावातून जे सहस्रदल चक्र असतं तिथे अमृताचा साठा केलेला असतो. ती जी कुंडलिनी शक्ती असते, जी वेटोळे घालून बसलेली असते, ती हळूहळू जागृत होत जसजशी वरती जाते. हे सगळं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि
आपल्याला माहिती आहे की जनार्दन स्वामींच्या तोंडून म्हणजे गुरुमुखातून एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव ऐकलेला आहे, त्याचं विवरण ऐकलेलं आहे. त्यामुळे तो त्यांच्या मनामध्ये प्रभाव त्याचाही जास्त आहे. तो कुठेतरी इथे आपल्याला मानसपूजेमध्ये दिसतो. इथे ते असं म्हणतात की ब्रह्मरंध्रामधली अमृतस्त्राव तिथे जो होत असतो, तो सहस्रदल चक्रामध्ये जो होत असतो, ती कुंडलिनी जी वेटोळे घालून गेलेली असते पुढे पुढे जागृत होत जाते आणि त्याला ती धक्का लावते, तेव्हा ते अमृत सगळ्या शरीरभर पसरतं. असं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. हे जे पाझरण आहे ना, ते सहस्र जीवन कला जी आहे ते एकदा प्राप्त झालं आणि आत्मज्ञान झालं की 17वी कला आपल्याला प्राप्त होते. पूर्ण पुरुष ज्याला म्हटलं जातं ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आता या 7 भागीरथी आहेत त्या आधी आहेत. त्या कोणत्या आहेत? तर त्या म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र. या षटचक्र जी आहेत, ह्या षटचक्राच्या पुढे म्हणजे हे भेदून पुढे जायचंय. पुढे औटपीठ गोल्हाट आणि मग पुढे त्याच्या सहस्र दल कमल, असा सगळा तो प्रवास आहे. एकनाथी भागवतामध्ये 9व्या अध्यायात याचं वर्णन आहे. ही 17वी जीवन कलेची जी धार आहे ती एकदा काबीज केली, त्याचं एकदा प्राशन केलं आणि आज्ञाचक्राच्या पुढे जाऊन औटपीठ गोल्हाट, भ्रमरगुंफा हे सगळं पार केलं की सहस्र दल कमलाचं प्रवाह जो आहे तो सगळा आपल्याला लीन करून टाकतो. ते औटपीठ गोल्हाट, सांडूनी भ्रमर गुंफा कचाट, शोखुनी सहस्रदळाचे पाट, मज माझी सुभट मिसळले. एकनाथी भागवत अध्याय 12वा, त्यातली ही ओवी आहे. असं एकनाथ महाराज आपल्याला नाथ भागवतातनं पण सांगतात. म्हणजे तसंच इथेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सुभक्ती ते मकर समर्पिली, असंही चरण पुढे आहे. सुभक्ती, ही सुभक्ती केव्हा होते? जेव्हा षट संपत्ती जी आहे, शम दम आदी, ही जी षट संपत्ती आहे त्यांनी युक्त झाल्यानंतर भक्तीने ज्या वेळेला ती केली जाते, आतून प्रेमाने जी केली जाते, निस्वार्थ प्रेमाने जी केली जाते, सा परम प्रेम स्वरूपा जी केली जाते, नारदीय भक्तिसूत्रात सांगितलं आहे, ती जी आहे ती सुभक्ती आहे. आणि मकरचा एक अर्थ कुबेर लक्ष्मी असा सुद्धा होतो किंवा संपत्ती असा सुद्धा होतो. आणि मग त्याचा जर विचार केला तर कुबेराच्या संपत्तीचा सुद्धा त्याग केला, समर्पण केलं, म्हणजे वैराग्य प्राप्त झालं की माणूस शांत आणि समाधानी होतो आणि ब्रह्मपदी लीन होतो. असा हा मानसपूजेचा सर्व प्रवास आहे. पुढे याच्यामध्ये त्यांनी सुबुद्धीचं सुगंधी चंदन लावलेलं आहे, शांती क्षमाच्या अक्षदा लावलेल्या आहेत. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला गोंदवलेकर महाराजांच्या मानसपूजेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. अनेक संतांच्या मानसपूजेमध्ये असं आपण पाहतो. 16, 12, 18, 4 माथा वाहू पुष्पभार, म्हणजे हा माथ्यावरती जो पुष्प अर्पण करायचं आहे हे भक्ती सुमन अर्पण करायचे. आणि ही जी भक्ती सुमन अर्पण करायची ती काय फक्त आजच्या दिवस करायची आहेत का? नाही, ती कायम अर्पण करायची. ही भक्ती सुमन कायम अर्पण करायची आहेत. कशी करायची आहेत? 16, 12, 18, 4. 16 म्हणजे 16 शशिकला ज्या आहेत त्या आहेत तोपर्यंत कायम. 18 म्हणजे 12 महिने 6 ऋतू सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि 12 आदित्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत. आणि 4 म्हणजे 4 युगामध्ये करायचंय. असं सदैव करायचंय, सातत्याने करायचंय. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य असेल तर समर्पण निर्माण होतं. समर्पण असेल तर आत्मनिवेदन होतं. आत्मनिवेदन झाल्यावरती ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मपदी लीन होता येतं. असा हा सगळा प्रवास आहे. आणि ह्या अत्यंत जिव्हाळ्याने आणि भक्तीने अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे.
ज्ञानाची ज्योती त्यामध्ये लावलेली आहे. नंतर निरांजन जे लावलेलं आहे, तर निरांजन जे आहे ते ज्ञानाची ज्योती, आत्मज्ञानाचा धूप, अहम ममतेचं जे अहम ममता हे आपल्या आयुष्यात कायम प्रपंचामध्ये आपल्याला येतं. आणि हे अहम ममतेचं सगळं विविध भोगांचं ताट तयार केलेलं आहे. नैवेद्य दाखवायचंय. नंतर आरती झाली, ज्ञानाची ज्योती, आत्मज्ञानाचा धूप हे सगळं झाल्यानंतर विविध भोगांचा सगळा नैवेद्य भगवंतालाच अर्पण करून टाकायचंय, ज्यामुळे भोग्य आणि भोक्तृत्व हे सगळं नष्ट होऊन जातं. कारण आम्ही जेव्हा कर्तृत्व आमच्याकडे घेतो त्यावेळेला ते कर्तृत्व भोगण्यासाठी आम्हाला जन्म घ्यावा लागतो. पण इथे कर्तृत्वही भगवंताला अर्पण करायचंय. मी केलेलं हे सगळं ताट आहे, जेवणाचं ताट आहे, ते मी केलेलं कर्तृत्वही अर्पण करायचंय. आणि याच्यामध्ये ठेवलेले जे विविध विषय आहेत तेही भगवंताला अर्पण करायचे. हा देह भाव समर्पण झाला. आणि हे झाल्यानंतर दत्त नावाचा छंदच त्यांना लागला आणि दत्तात्रयांनी हे त्यांचं जे मन होतं ते चोरून नेलेलं आहे. म्हणजे त्यांचं मन त्यांच्या जवळ राहिलंच नाही, ते उन्मन होऊन गेलं, मनाचं उन्मन झालं. दत्त नामाचा सोहळा भय पडे कळी काळा. म्हणजे एकदा मनाचं उन्मन झालं की जन्म मृत्यूचं भयच राहत नाही. काळाचं भय हे सर्वांनाच असतं, पण इथे जिथे दत्त नामाचा सातत्याने ध्वनी चालू आहे तिथे त्या काळाला जायला सुद्धा भय वाटायला लागतं. अशी सुंदर पूजा एकनाथ महाराजांच्या लेखणीमधनं निर्माण झालेली आहे. त्यांचं वाङ्मय सुद्धा असंच रमणीय आणि भावगर्भ आहे, पवित्र आहे. अभंग, फटके, भारुड असं लिहून त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांचे भागवत आणि रामायण हे ग्रंथ अजरामर आहेत. त्यांच्या ग्रंथांचा विचार आपण आधी केलेलाच आहे पहिल्या भागामध्ये, आणि आता आपण त्यांच्या दत्तभक्तीचा विचार करतोय. त्यामुळे त्यांनी केलेली दत्त मानस पूजा पहिल्यांदा आपण पाळणा पाहिला, मग दत्ताचं रूप पाहिलं. म्हणजे ही जी प्रगती त्यांची आहे ती आध्यात्मिक प्रगती कशी कशी होत गेली याचंही आपल्याला इथे दर्शन होतं. अर्थात हे सगळं त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्याच कृपेचा हा सगळा आविष्कार आहे असं ते म्हणतात. हे सगळं झाल्यानंतर रामायण, भागवत वगैरे हेही त्यांनी लिहिलेलं आहे. पण तसंच अभंगाचा किंवा दत्तभक्तीचा विचार करताना आपल्याला त्यांच्या आरतीचा विचार करणंही तितकंच महत्वाचं आहे. आपण ही आरती नेहमी आपल्या घरांमधनं म्हणत असतो. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. ही दत्तात्रयांची आरती घराघरातून म्हटली जाते. अत्यंत सुंदर, योग्य आणि अशी शब्दरचना आहे. अर्थगर्भता ती आहेच आहे. ही दत्तगुरूंची जी दत्तात्रयांची जी आरती आहे ती नाथ परंपरेतले संत एकनाथ किंवा वारकरी संप्रदायातले एकनाथ किंवा नामदेव आणि ज्ञानदेव यांच्याकडनं घेतलेला वारसा समर्थ रामदास आणि तुकाराम यांना देणारे एकनाथ त्यांनी लिहिलेली ही आरती आहे. त्यांनी लिहिलेली म्हणण्यापेक्षा त्यांना ही स्फुरलेली आरती आहे. एकदा ते आपल्या सद्गुरूंबरोबर म्हणजे जनार्दन स्वामींबरोबर ज्या वेळेला जात होते त्यावेळेला एक मलंग त्यांना भेटला. त्याच्याजवळ 4 कुत्रे आणि 1 गाय होती. आपल्या लक्षात आलंच असेल, फकीर वेशातल्या या दत्तात्रयांना पाहून जनार्दन स्वामी ब्रह्मानंदी डोलू लागले, कारण त्यांना ते दत्तरूप जाणवत होतं. एकनाथ महाराजांचं मात्र तसं त्यावेळेला झालेलं नव्हतं आणि त्यांना काही ते फकीराला नमस्कार करणं हेही फारसं पटत नव्हतं. त्यामुळे फकीराला नमस्कार करायला त्यांचं मन धजावत नव्हतं. पण शेवटी सद्गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी नमस्कार केला. पण हे जेव्हा एकनाथ महाराजांचं हे सगळं वर्तणूक जेव्हा जनार्दन स्वामींच्या लक्षात आली तेव्हा जनार्दन स्वामींनी दत्तात्रयाला आपलं निजरूप प्रगट करायला सांगितलं, विनंती केली. पण ते पाहिल्यानंतर मात्र नाथांनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं.
दत्तगुरूंनी त्यांच्या जवळच्या कटोऱ्यामधनं जनार्दन स्वामींना दूध प्यायला दिलं आणि जनार्दन स्वामींनी ते प्रसाद म्हणून भक्षणही केलं, प्राशन केलं. स्वामींनी म्हणजे जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना तो कटोरा विसळून आणायला सांगितला. त्यावेळी नाथांनी तो कटोरा विसळण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकलं. आता ते थोडस दूध त्याला लागलेलंच होतं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं विसळण्यासाठी, पण ते दूध मिश्रित पाणी त्यांनी पिऊन टाकलं. यज्ञामधलं अवशिष्ट प्रसाद भक्षण करणं हे जसं सर्वश्रेष्ठ आहे, तसंच गुरुच्या कृपा प्रसादातला उरलेला प्रसाद अवशिष्ट म्हणून भक्षण करणं हे सुद्धा तेवढंच श्रेष्ठ आहे. नाथांना तिथेच समाधी लागली आणि त्यावेळेला ही आरती त्यांना स्फुरली अशी कथा सांगितली जाते. संतांनी जे संत वाङ्मय लिहिलेलं आहे त्याबरोबर देवदेवतांच्या मनोहारी अशा सर्वांना समजतील अशा आरत्या पण लिहिलेल्या आहेत. तसे त्यातलीच ही आरती दत्त गुरुची जी आहे ती एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे. आपण देवापुढे सत्यनारायणाची पूजा करतो, गणपतीची पूजा करतो, त्यावेळेला ह्या आरत्या म्हणतो. त्यामध्ये या आरतीला सुद्धा तेवढाच मान आपण देतो, म्हणजे ही आरती सुद्धा आपण म्हणतो. पण पूजेच्या नैवेद्याच्या घरच्या गडबडीमुळे किंवा वेळेअभावी अनावधानाने अर्थाकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आणि आता दत्ताची आरती सुरू झाली, दत्त दत्त जैसे लागले ध्यान हे सुरू झालं की कोणीतरी आपल्याला एकीकडे खूणही करतं, चला पानं वाढा, प्रसाद आणा, म्हणजे आपलं लक्ष सगळं तिकडे जातं. त्या आरतीतला अर्थ जाणवून घेणं, तो बघणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्याचा थोडक्यात आपण अर्थ जाणवून म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी ये ध्याना. जय देव श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. दत्त त्रिगुणात्मक त्रय, त्रिगुणात्मक आहे. ब्रह्मा विष्णू महेश आपण मगाशी बघितलंच. या तीन देवता एकत्रित होऊन दत्त त्रय झालेलं आहे. दत्त म्हणजे देणारे, हे देणारे 3 जण आहेत. हे 3 देव जे आहेत ते उत्पत्ती स्थिती लय करणाऱ्या देवता आहेत. शिवाय त्रिगुणांचं म्हणजे सत्व रज तम या त्रिगुणांचं कार्य करणाऱ्या या देवता आहेत. कारण हे चराचर जे आहे ते त्रिगुणांनी भरलेलं आहे. सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणाची आहे, त्रिगुणामध्ये विभागलेली आहे. देव दानव मानव, सकाळ दुपार संध्याकाळ, उन्हाळा पावसाळा हिवाळा, हे सगळं चराचर हे त्रिगुणांवर आधारित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याची सत्ता आहे तो हा दत्त आहे. कारण हा परब्रह्म स्वरूप दत्त आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असा हा दत्त आहे. त्याला मी नमन करतो, त्याला मी वंदन करतो. दत्तगुरु म्हणजे भक्ताला भरभरून देणारा आहे. अशा या दत्ताचं वर्णन ऋषी मुनींना करणं सुद्धा अजिबात शक्य नाही. कारण हे परब्रह्मस्वरूप दत्ताचं वर्णन आहे आणि त्यामुळे नेती नेती न इति न इति असं व्यतिरेकानेच त्याचं वर्णन करावं लागतं. कारण ते कोणत्याच प्रमाणाने प्रमेयाने सिद्ध करता येत नाही. ते अप्रमेय आहे, त्यांचा अनुमान करता येत नाही. ज्ञानदेव अमृतानुभवामध्ये सद्गुरूंचं वर्णन करताना असंच करतात, प्रमाणांची परिसरे तै प्रमेयाची आविष्कारे असं वर्णन करतात. ते सुद्धा त्याचं वर्णन कसं करावं हेच समजत नाही, असे हे दत्त आहे. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी नकळे ही मात, पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. विश्वात्मक असा हा झालेला जो भगवंत आहे, चराचरामध्ये अंतर्बाह्य भरलेला असा जो दत्त आहे, पण हे ज्याला जाणवत नाही ते खरोखरीच अभागी आहे. या चराचर या परब्रह्माने भरलेला आहे, हे ज्यांना जाणवत नाही ते अभागी आहेत. कारण हा दत्त जो आहे तो परावाणीच्या पलीकडे असलेले असं हे परब्रह्म स्वरूप दत्त रूप आहे. आणि ही वाणी जी आहे
ती तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. त्यामुळे वाणीही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, मनही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. परावाणी तर तिथून माघारीच फिरते. म्हणून पराही परत आली तेथे कैसा हा हेत. आणि मग अशा ह्या एक दत्ताशी जो एकरूप होतो तो पुनरपि जननम पुनरपि मरणम यातून सहजपणे बाहेर पडतो, कारण तो अमृताचे रसपान करतो. आणि मग त्याचा जन्म मरणाचा फिरलासे अंत. हा त्याचा जन्म नाही, त्याला मृत्यू नाही. त्यामुळे हा नियमच आहे की जन्म होतो त्याला मृत्यू आहे. जातस्य ही ध्रुवोर मृत्यू. त्यामुळे ते जन्म आहे त्याला मृत्यू आहे. पण ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू कसा येणार. तर हे परब्रह्मही तसंच आहे आणि त्याच्याशी एकरूप होणाऱ्यालाही ते आपल्यासारखं करून घेतं. त्यामुळे जन्म मरणाचा पुरलासे हेत. दत्त येऊन या उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन या आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला. अत्री मुनींच्या तपश्चर्येनी हे ब्रह्मा विष्णू महेश हे दत्त स्वरूपामध्ये आलेले दत्त आहेत, हे आपण बघितलं. आणि ह्या दत्ताचं जेव्हा ध्यान लागतं, जे अखंड ध्यान लागतं, ज्या कायम त्याच्या अनुसंधानात जो राहतो, तो त्या दत्ताचं ध्यान लागल्यानंतर आपोआपच मनाचं उन्मन होऊन जातं. हे मनाचं उन्मन होणं महत्वाचं आहे. तो दत्त समोर येऊन उभा ठाकलाय, त्याला जो अष्टांग 8 अंगांसह प्रणिपात केला जातो आणि त्यावेळेला त्याने तोच आपल्याला आशीर्वाद देतो. कारण हा आशीर्वाद देणारा जो दत्त आहे तो कायम देणाराच आहे. आणि अशा ह्या दत्ताचं ध्यान लागल्यानंतर हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची केली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मन हे सगळ्या गोष्टींचं आश्रयस्थान आहे. त्यामुळे मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. वासनेत गुंतवणारं सुद्धा मन आहे आणि त्यातून सोडवणारं सुद्धा मनच आहे. या मनाचा सुद्धा थारा सुटणं हे खरं सूत्र आहे, असं समर्थांनी आत्मारामामध्ये सांगितलेलं आहे. मनामध्ये वासना निर्माण होतात आणि वासना निर्माण झाल्या की मी माझं निर्माण होतं. ते एकदा सुटलं आणि मी आत्मा आहे ही महाकारण देहाची तुर्यावस्था प्राप्त झाली, ही ज्ञानाची अवस्था आहे. ती झाल्यानंतर जेव्हा मनाचं उन्मन होतं, ही पूर्ण त्याची क्रिया जी होते उन्मन होण्याची, ते जे आहे ते आपलं आत्मस्वरूप आहे. उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप, असं समर्थ रामदास म्हणतात. ह्या मनाचं मनपणच संपून जातं. मायेचा कुठला पाशच राहत नाही. मी नाहीच, ब्रह्मच. ह्या भावनेपर्यंत आपण पोहोचतो. ही आत्मनिवेदन, हा शरणागत भाव, हा समर्पण भाव, हे मीच समर्पण, हे आत्मनिवेदन, ही भक्ती ज्याला साधली त्याला जन्म मरण नाही. त्याच्यावर हे दत्त कृपादृष्टी करतात आणि मी तूपणाची झाली बोळवण, केली बोळवण, ते मी तूपणाची बोळवणच करून टाकतात. म्हणजे त्याला बाहेरच धाडून टाकतात, ते आपल्यामध्ये राहतच नाही. आणि या पद्धतीने ह्या जन्म मरणातून आपली पूर्णपणे सुटका होते, असं ते म्हणतात. आता इथे जे त्यांनी म्हटलेलं आहे की शूलिभंजन डोंगरावरती एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींच्या आज्ञेने तपश्चर्या त्यांनी केलेली होती तिथे, ते आपण काल पाहिलेलं आहे. त्यावेळेला दत्तात्रयाने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आता सद्गुरु कृपा झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन नाही. आणि त्यामुळे इथे सुद्धा शेवटी जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, या जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे मला या दत्ताचं दर्शन झालं, त्याचं ध्यान करण्याचं माझ्यामध्ये सामर्थ्य आलं. आणि या दत्तात्रयाचं ध्यान झाल्यामुळे माझ्या हृदयामध्ये ते स्थिर झालं, असं एकनाथ महाराज सांगतात. हे दत्ताचं ध्यान माझ्या हृदयामध्ये स्थित झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने ह्या आरतीचं वर्णन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. ह्या आरतीमध्ये दत्ताचं वर्णन केलेलं आहे. अशा ह्या शारदेचं कृपाछत्र
ज्यांच्या वरती कायम होतं, जिभेवर त्यांच्या सरस्वती नांदत होती, अशा ह्या एकनाथ महाराजांनी ही आरती केलेली आहे. असं रामभक्त, कृष्ण भक्त आणि दत्त भक्त असे हे एकनाथ महाराज फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी भावार्थ रामायण ग्रंथाचं खरं म्हणजे लेखन चालू होतं, पण तरी सुद्धा ही तिथी गाठणं अत्यंत महत्वाचं होतं, कारण ही तिथी त्यांच्या दृष्टीने महत्वाची होती. ते आपण काल पाहिलेलं आहे. जनार्दन स्वामींचा जन्म आणि निर्वाण, दत्तगुरूंचं जनार्दन स्वामींना झालेलं दर्शन किंवा उपदेश, नाथांना झालेलं दर्शन, हे सगळं याच दिवशी झालेलं आहे. जनार्दन स्वामींनी केलेला उपदेश सुद्धा याच दिवशी आहे. त्यामुळे ही तिथी त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. ते भावार्थ रामायणाचं लेखन बाजूला राहिलं, पण तरी सुद्धा ते बाजूला ठेवून आणि गावबाच्या मस्तकावर हात ठेवून तो ग्रंथ तो पूर्ण करेल ही सद्भावना मनामध्ये ठेवून त्यांनी गोदावरी नदीमध्ये प्रायोपवेशन केलं, म्हणजेच जलसमाधी घेतली. जनार्दन स्वामी त्यांचे जे सद्गुरू आहेत, ज्यांना दत्ताचं नृसिंह सरस्वतींच्या रूपामध्ये पण दर्शन झालेलं आहे, हे जे जनार्दन स्वामी आहेत ते वायू देहमय करून, म्हणजे वायुमय देह असा सगळा पूर्ण करून तो त्या अवस्थेला जाऊन वायुरूप होऊन गेले असं सांगितलं जातं. वायुदेहमय अवस्थेमध्ये वायुरूप झाले आणि गेले, म्हणजे अदृश्य झाले असं सांगितलं जातं. म्हणजे पंचभूतांचा देह पंचभूतांना समर्पित करायचा असतो, हे सुद्धा तत्व जाता जाता जनार्दन स्वामींनी सांगितलेलं होतं, आपल्या कृतीतून दाखवलं होतं. ते एकनाथ महाराजांच्या आचरणात उतरलेलंच असणार. त्यामुळे भक्तिरसामध्ये ओथंबलेले असे हे एकनाथ महाराज सगळं एक रस झालेलं असल्यामुळे त्यांनी सुद्धा निर्वाणाच्या वेळेला जलसमाधी घेतली. त्या गोदावरीमध्ये कृष्णकमळ तीर्थामध्ये त्यांनी आपला देह तिथे विसर्जन केलेला आहे. ती जलसमाधी, त्यालाच प्रायोपवेशन असंही म्हटलं जातं. आता खरं म्हणजे हे केव्हा घेतलं तर फाल्गुन वद्य षष्ठी हे निश्चितच आहे, त्याबद्दल वादच नाहीये. पण इसवी सन किंवा शक याच्याबद्दल मात्र काही वाद इथे निर्माण झालेले आहेत. त्याच्याबद्दल थोडस जर आपण बघितलं तर कृष्ण दयार्णव स्वामी त्यांनी समाधीजवळ जो शक लिहिलेला आहे त्यानुसार एकनाथ महाराजांचं निर्वाण 1599च्या अखेरीस किंवा 1600 इसवी सन, इसवी सन 1600 किंवा 1599चा अखेर अशा वेळेला झालेलं आहे, हे कृष्ण दयार्णव स्वामी म्हणतात. तर समर्थ संप्रदायातले हनुमंत स्वामी जे आहेत त्यांनी जी बखर लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं निर्वाण 1610 मध्ये झालं असं लिहिलेलं आहे. समर्थांचा जन्म 1608 मध्ये झालेला आहे आणि राणूबाई यांनी समर्थ रामदासांना एकनाथांच्या मांडीवर 11 महिन्याचं असताना ठेवलेलं आहे असा उल्लेख आहे. यांचा जन्म 1608चा आहे आणि हनुमंत स्वामींच्या बखरीप्रमाणे एकनाथांचं निर्वाण इसवी सन 1610 मध्ये झालेलं आहे. आणि हा उल्लेखही आपल्याला दिसतो कारण राणूबाई आणि एकनाथांच्या पत्नी गिरिजाबाई ह्या दोघी मावस बहिणी होत्या असा उल्लेख सुनीलजी चिंचोळकर यांच्या संत चरित्रे या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतो. आता ही सगळं माहिती म्हणून दिलेलं आहे. निर्वाणाच्या इसवी सणाची चर्चा करण्यापेक्षा सुद्धा 66 वर्षाचा जीवनकाळ, हे जीवनचरित्र त्यांचं जे एकनाथांचं आहे ते प्रापंचिक लोकांसाठी किती अनमोल होतं हे महत्वाचं आहे. त्यांनी ठेवलेला गुरुभक्तीचा आदर्श महत्वाचा आहे. त्यांनी केलेलं समाजाचं उद्धाराचं काम जे आहे ती त्यांची समाज उद्धार करण्याची मानसिकता महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांचा सण कुठला होता यापेक्षा सुद्धा फाल्गुन वद्य षष्ठी असं म्हणून त्यांचं निर्वाण त्या दिवशी झालेलं आहे. अशा या थोर दत्त भक्ताला
म्हणजेच एकनाथ महाराजांना वंदन करून मी इथेच थांबते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. जय जय. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ